नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी वन लाइनर स्वरूपात पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 1 एप्रिल 1936ला ओडिशा राज्याची निर्मिती झाली. याच दिवसाला उत्कल दिवस म्हणून देखील ओळखले जाते. विश्व मिलन दिवस असे देखील याला संबोधले जाते. तर 1 एप्रिल हा ओडिशा निर्माण दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. याच कारणामुळे लक्षात ठेवा. एप्रिल महिन्यामध्ये अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा केला जातो. त्याची तारीख आहे 1 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान हा अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा केला जातो. याची सुरुवात 1960 सालापासून झाली. राजकुमारी अमृत कौर भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री आणि जवाहरलाल नेहरू यांनी याची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. एप्रिल महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात 2023 झालेली आहे. दरवर्षी 30 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट कचरा कमी करण्याबाबत जागरूकता वाढवणे आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी शून्य कचरा उपक्रमांना चालना देणे हे आहे. मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले काही महत्त्वाचे वर्ष बघूया आपण. 2023 हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून ओळखले जाते. 2024 हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून ओळखले जाते. तर 2025 हे हिमनद्या संरक्षण वर्ष साजरा केला जाणार आहे, पुढील वर्ष. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. हॉकी इंडियाच्या 2023 या वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्कार हार्दिक सिंह यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 हा अशोक कुमार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. GI टॅग याबाबत देशातील आसाम राज्यातील 6 पारंपरिक हस्तकला वस्तू उत्पादनाला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मथुरा या ठिकाणच्या सांजी क्राफ्टला देखील GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला GI टॅग प्राप्त झालेला आहे. आणि सांगली जिल्ह्यातील मिरज या शहरामध्ये बनवण्यात येणाऱ्या ज्या सतार आणि तानपुरा आहे त्यांना देखील भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या बालमृत्यू दरात प्रति 1000 22 वरून 18 पर्यंत घट झालेली आहे. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या नवजात मृत्यू दर प्रति 1013 इतका होता, तो आता कमी होऊन 11 इथपर्यंत झालेला आहे. बालमृत्यू दर आणि नवजात मृत्यू दर या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असतो, लक्षात घ्या. हे आरोग्यसेवकचा जो पेपर होणार आहे आता जिल्हा परिषदचा, त्यासाठी ही आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवकच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. असे 2-3 प्रश्न आरोग्य संबंधित घेतलेले आहेत, ते देखील लक्षात घ्या. पुढील प्रश्न बघूया. भारताच्या इतिहासातील वायकॉम सत्याग्रहाला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याबाबत आपण थोडक्यात पाहूया. सत्याग्रह हा वायकॉम महादेवाच्या मंदिराच्या सभोवतालच्या रस्त्यांवर सर्व जातीच्या लोकांसाठी प्रवेश मिळवण्यासाठीचा हा लढा होता. वायकॉम हे त्रावणकोर संस्थानातील मंदिराचे शहर आहे. 603 दिवस हे आंदोलन चालले. 30 मार्च 1924 रोजी अहिंसक आंदोलन सुरू झाले. मंदिर प्रवेश आंदोलनांपैकी पहिले आंदोलन जे लवकरच देशभरात पसरले होते ते म्हणजेच वायकॉम सत्याग्रहाचे आंदोलन. 23 मार्च 1925 रोजी हे संपले. गांधीजींना शेवटी एक तडजोड करण्यात यश आले, ते म्हणजेच की मंदिराच्या आजूबाजूच्या 4 पैकी 3 रस्ते सर्वांसाठी खुले करण्यात आले होते आणि त्यामध्ये एक रस्ता हा पूर्वेकडील रस्ता ब्राह्मणांसाठी राखून ठेवण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूया. हवामान संबंधी असणारे इंदिरा हे ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. तर इंदिरा ॲप हे कशा संबंधित आहे, तर हवामानासंबंधित आहे. गमाने नावाचे चक्रीवादळ नुकतेच मादागास्कर या देशामध्ये आले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक वाहन एक फास्टॅग हा नियम देशभरामध्ये 1 एप्रिलपासून लागू झालेला आहे. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कवड्यांचे गाव म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच मानांकन झालेले आहे. कोणतं गाव, तर तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कवड्यांचं गाव म्हणून ओळखण्यात येतं. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला व पुरुष दोन्ही विजेतेपद हे महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहे. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा हा खेळाडू सर्वाधिक वेळा म्हणजेच शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरलेला आहे. सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024ने मीरा चरंदा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी कृत्रिम सूर्य बनवला असून त्याचे तापमान 10 कोटी अंश सेल्सिअसपर्यंत निर्माण करून नवा विक्रम त्यांनी केलेला आहे. तर कोणत्या देशाच्या वैज्ञानिकांनी हा सूर्य बनवलेला आहे, तर दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी हा सूर्य बनवलेला आहे. 1 एप्रिल 2024च्या
नवीन आकडेवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ही बर्नार्ड आर्नॉल्ड आहेत 2024च्या आकडेवारीनुसार. तर सर्वात श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे 9व्या स्थानी आहेत. जरी ते जगाच्या यादीमध्ये 9व्या स्थानी असले तरी भारतीय अब्ज देशांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर आहेत, हे लक्षात घ्या. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीमध्ये सर्वात जास्त जर कोणत्या राज्यामधून गुंतवणूक झालेली असेल तर ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्य हे शेअर मार्केटच्या गुंतवणुकीमध्ये प्रथम स्थानावर आहे, हे लक्षात घ्या. फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत अर्जेंटिना या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे. भारतात तामिळनाडू राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. नुकतेच तामिळनाडू राज्यामध्ये परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि हे उद्घाटन एन रवी यांच्या हस्ते झालेले आहे. कोणत्या राज्यात? तर तामिळनाडू राज्यामध्ये. मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरचं तुम्ही मेसेज करू शकता आणि किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी MPSC शॉर्ट सर्च करून टेलिग्राम ग्रुपमध्ये देखील जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला सराव पेपर देखील मिळतात. त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही कोणताही जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न बघूया. 4 एप्रिल 2024 रोजी नाटो या संघटनेचा 75वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर नाटो या संघटनेविषयी आपण थोडक्यात बघूया. तर नाटो ही संघटना जी आहे ती युरोपियन आणि उत्तर अमेरिका देशांची लष्करी आणि राजकीय संघटना आहे, ज्याची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी झालेली आहे. त्याचे मुख्यालय बेल्जियम या ठिकाणी आहे. नाटोची स्थापना झाली तेव्हा अमेरिकेसह 12 देश या संघटनेमध्ये सदस्य होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील सर्वात मोठे बंदरमधून जे उदयास आलेले पराद्वीप बंदर आहे ते ओडिशा राज्यामध्ये आहे, लक्षात घ्या. ओडिशा राज्यामध्ये पराद्वीप बंदर आहे. जागतिक आरोग्य दिन 2024 त्या संबंधित बघूया. येणाऱ्या आरोग्य सेवकासाठी ही माहिती महत्त्वाची ठरेल. 7 एप्रिल. तर 7 एप्रिल 1948 मध्ये WHO ची स्थापना झाली. त्या दिवसापासूनच 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करतो. नंतर 1950 पासून प्रत्येक वर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भाग्यश्री फंड हिने दुसऱ्यांदा वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी 2023-24चा बहुमान पटकावलेला आहे. तर उपमहाराष्ट्र केसरी म्हणून पिंपरी चिंचवडची प्रगती गायकवाड ठरलेली आहे. महाराष्ट्राच्या महिला माजी रणजी कर्णधार नौशाद शेखला महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावात सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळालेली आहे. जागतिक होमिओपॅथी दिन म्हणजेच 10 एप्रिल या दिवशी आपण जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करतो. तर 2024ची थीम ही होमिओपॅथी एक आरोग्य एक कुटुंब अशी आहे. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी HDFC ही पहिली खासगी बँक ठरलेली आहे. भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत 12 देशांनी स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या ही पुणे जिल्ह्यामध्ये, लक्षात घ्या, सर्वात जास्त मतदारांची संख्या ही पुणे जिल्ह्यामध्ये. अंगारा A5 रॉकेट हे रशिया या देशाने लॉन्च केलेलं आहे. नुकतेच चर्चेतलं बातमीमध्ये असणारं हे रॉकेट आहे. तर अंगारा A5 रॉकेट रशिया देशाने लॉन्च केलेलं आहे, लक्षात घ्या. उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट येथे बनविण्यात आलेल्या पहिल्या ग्लास स्काय वॉक पुलाची लांबी ही 25 मीटर आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी सिट्रॉन ही पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरलेली आहे. सिट्रॉन कंपनीच्या ज्या गाड्या येतात त्याचा कारचा फोटो तुम्ही बाजूला पाहू शकता. ही जी कार आहे सिट्रॉन कंपनी ही इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी सर्वात मोठी कंपनी ठरलेली आहे. भारत आणि सिंगापूर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर 2 दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. कोणत्या देशादरम्यान? तर भारत आणि सिंगापूर. प्रश्न बघूया. हा आरोग्य सेवक संबंधित महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, नुकत्याच मेंदूज्वर या रोगावरती लस तयार करण्यात आलेली आहे. ज्या देशामध्ये ती लस तयार करण्यात आलेली आहे त्या देशाचं नाव नायजेरिया असं आहे. तर नायजेरिया हा आफ्रिकेतील 26 देशांपैकी एक देश आहे ज्यामध्ये मेंदूज्वराचे सर्वात जास्त प्रमाण आहे. ठीक आहे. नायजेरिया येथे मेंदूज्वराच्या लसीचा शोध लागलेला आहे नुकताच. त्या लसीचं नाव MEN5CV असं आहे. देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने स्वयं प्लस हे पोर्टल सुरू केले आहे. फायर डिटेक्शन सिस्टीम ही यंत्रणा असणारा पेंच व्याघ्र प्रकल्प हा देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे. दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन जगभरात साजरा केला जातो. टाइम मॅगझिनच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि खेळाडू कुस्तीपटू साक्षी मलिक यांचा समावेश झाला आहे. IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
या अगोदर IPL मध्ये सर्वाधिक म्हणजेच 256 सामने खेळण्याचा विक्रम हा महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावर आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून मृत्यूची अचूक वेळ सांगणाऱ्या किड्याचा शोध पुण्याच्या झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञ डॉक्टर अपर्णा कलावटे यांनी लावलं असून त्या किड्याला मोरेश्वर किडा असं त्यांनी नाव दिलेले. 4 दिवसांचा वर्क वीक असणारा सिंगापूर हा आशियातील पहिला देश ठरणार आहे. नुकतेच सिंगापूर देशाने घोषणा केलेली आहे की त्यांचा आठवडा हा 4 दिवसांचा असणार आहे. तर लक्षात घ्या, आशिया खंडातील हा पहिला देश ठरणार आहे सिंगापूर. अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल P. सुब्बाराव यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला आहे. आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा 38वा देश ठरणार आहे. AI सक्षम लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजेच लियामा 3 हे मेटा या कंपनीने लॉन्च केले आहे. मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळाला आहे. दीपिका सोरेंग हिला असुंता लाक्रा पुरस्कार मिळाला आहे. ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे. दरवर्षी 25 एप्रिल रोजी जगभरात जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. मित्रांनो, हे होते एप्रिल महिन्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. याची जर PDF घ्यायची असेल तर मला तर टेलिग्राम ग्रुपमधून घेऊ शकता. MPSC शॉर्ट्सवर सर्च करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तसेच मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच MPSCshort.in ला भेट द्या.